पाणी प्या. आज खूप थकलायत ना, केवढी पायपीट झाली. आणि काही काळजी करू नका माऊली, उद्या विठुरायाचं दर्शन होणार तुमचं. मी स्वतः तुम्हाला नामदेव पायरीपर्यंत सोडायला येणार आहे. नो टेन्शन. थँक्यू काका. तुम्ही आम्हाला जर का भेटला नसता तर आम्ही इथपर्यंत पोचलोच नसतो. हो काका, ओवी बरोबरच बोलत असते. अहो, तुमच्यामुळे आमचं व्रत पूर्ण होणार असतं आता. पण मला एक प्रश्न पडलाय, एवढं अवघड कठीण व्रत ठेवण्यामागचं कारण काय? सांगतो. एक मिनिट. अबीर, पण त्यांनी आज स्पष्ट लिहिलंय की त्यांना 10 वर्षाच्या आतील बालगायक हवेत. मी 10 वर्षाची आहे का, मी कशी गाणार? अगं, मी तुझ्याबद्दल नाही बोलते, ह्या छोट्या पॅकेट बद्दल बोलतोय, होळीबद्दल. तुमच्या दोघांमुळे आज सारंग तिकडे बेडवर पडलाय. बराच होत नाहीये आणि तुम्ही दोघं काय करताय? घरातले जसे बाकीचे इतके प्रयत्न करतायत, इतकी पळापळ करतायत, काही ना काही ट्राय करतायत सारंग बरा व्हावा म्हणून, तसं तुम्ही तर काहीच नाही करत आहे. ठरलं तर मग आपण दोघे पंढरपूरला जाणार. होळीचे बाबा कोमात असतात, ते लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून विठुरायाला साकडं घालायचं असं ठरवलं असतं आम्ही. आम्ही घरी कोणालाच सांगितलं नाही, कारण की आम्हाला कोणीच सोडलं नसतं, म्हणून आम्ही गपचूप आलो. धन्य ती आई, धन्य ती लेकरं. अरे किती नशीबवान आहेत पोरांना तुम्ही. ही अशी सोन्यासारखी माणसं मिळाली, मदतीला धावून जाणारी, आडी अडचणीला मदत करणारी. पण तुम्ही काही काळजी करू नका, उद्या विठुरायाचं दर्शन तुमचं होणार. मी स्वतः तुम्हाला नामदेव पायरीपर्यंत सोडायला येणार आहे. नो टेन्शन. आता हे बा, खूप उशीर झालाय. आजी, आलो आलो, थांब. मी मदत करतो तुला. थांब थांब. हे धर. हे इथे ठेवलंय खाली. टाका. पटकन टाक, त्यांना बसायचं ना. ओवी बाळा, ते पांघरून इकडे घे त्यांच्या पायाशी. हा हा, इकडे असा. हा, बसा. माऊली, तुझ्यासाठी शिरा आणलाय, पोटभर खाऊन घे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला लेकरांनो, आवरलं का? हो काका, झालं. हा, चला. तुमचं अजून आवडलं नसतं बघा. म्हणजे अहो, तुम्ही तर कायचेच कपडे घातले असतात ना. कसं आहे ना माऊली, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजन. अहो, रोज रोज वेगवेगळे कपडे बदलण्याची गरज नाही. मन स्वच्छ पाहिजे, आतला माणूस चांगला पाहिजे, बस. अहो काका, तुम्ही कालपासून आमच्यासाठी किती करताय. अंथरून टाकताय, फळं आणताय, आजीची पण सेवा करताय. मी तुमच्यासाठी काही खायला आणू का? अहो ओवी माऊली, तुम्ही एवढं बोललात ना, त्याच्यातच पोट भरलं बघा माझं. मला कुणाकडून कशाचीच अपेक्षा नाही. मी निरपेक्ष आहे. फक्त तुमच्यासारखी प्रेमाची माणसं भेटली आणि माझी विचारपूस केली, 2 शब्द गोड बोलले, माझं पोट भरलं. चला, दर्शनाला जायचं ना. हो. आधी तिथल्या विठुरायाचं दर्शन घेऊ. या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझं तुझ्याकडे एक इम्पॉर्टंट काम आहे. अरे, सकाळ सकाळ डायरेक्ट कामाचंच बोलायला आलं. काय झालं एवढं? तू त्या रिपोर्ट्स बद्दल बोलली होतीस ना? कसले रिपोर्ट? अगं, तेच रिपोर्ट्स जे सावलीने करून घेतलेत, इंजेक्शनचे रिपोर्ट्स.
अच्छा 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 हा ते रिपोर्ट त्याचं काय? मला ते रिपोर्ट्स अर्जंटली पटकन जा, घरात ते रिपोर्ट्स कुठे ठेवलेत ते बघ आणि माझ्याकडे घेऊन ये लगेच. ते रिपोर्ट्स माझ्या समोर सावलीने तरी अमृताताईंना दिलेले आहेत. आता त्यांनी त्यांच्या खोलीत कुठे ठेवले ते नाही बाबा मला माहित. मग एक काम कर, अमृताच्या रूम मध्ये जायचं, ते रिपोर्ट शोधून काढायचे आणि लगेच माझ्याकडे घेऊन यायचं. एक मिनिट, तुम्ही बऱ्या आहात ना? हां, तुम्ही मला अमृताताईंच्या रूममध्ये जाऊन ते रिपोर्ट्स आणायला लावताय म्हणजे तुम्ही मला त्यांच्या रूममध्ये चोरी करायला लावताय. हे एक मिनिट, यातलं चोरी बिरी मला नाही जमणार, मी नाही करणार. त्या बिचाऱ्या अमृताचा अख्खा नवरा चोरलास तू, हां? आणि एक रिपोर्ट चोरी करायसाठी संकोच वाटतोय तुला? तू कुठल्या लेवलची भामटी असते माहितीये मला. या घरात येण्यासाठी, राजकुमारशी लग्न करण्यासाठी तू काय काय नाटकं केलीस ना, ते सगळं माहितीये मला. गप गुमान जायचं, ते रिपोर्ट्स आणायचे आणि माझ्या हातात ठेवायचेस. मला हे असं चिडवणं तुला खूप महागात पडणार आहे भैरवी. ए, हे बघ, तुला जमणार आहे की नाही? हा, मला स्पष्ट शब्दात सांगा, नाही तर मग मी राजकुमारला सांगते. राजकुमार करेल मी सांगते. सांगू राजकुमारला? एक मिनिट, राजकुमारांचा इथे काय संबंध आहे? त्यांना तर काही आयडिया पण नाही आहे हे रिपोर्ट्स आणि ते इंजेक्शन वगैरे या सगळ्याची. ही करेंट आहे.